पुढच्या डीपी प्लॅन मध्ये शांक्शन आहे, त्याचा मी 1-2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर ठेवतो की 2000 मध्ये नागपूरच्या विकास आराखड्यामध्ये नारा पार्कला 130 एकर जागा आरक्षित केली गेली होती. 23 मार्च 2004 ला महाराष्ट्र शासनाने खरेदीची सूचना कायम केली आणि पुढील कार्यवाहीसाठी नागपूर सुधार करण्याकडे प्रकरण 0 मार्च पर्यंत. ठीक आहे, करा चालू. माईक चालू करू. झाला का चालू? आता यांना कचऱ्याच्या वजनाचे पैसे मिळतात म्हणून त्या कचऱ्याच्या वजनामध्ये ते वेस्ट मटेरियल टाकून आपलं वजन वाढवायसाठी माती टाकून बिल बनवतात, पैसे उचलतात. याचा आम्ही प्रत्यक्ष सकाळी 6 वाजता त्या ट्रकला पकडून त्यावेळेस नगरसेवक प्रशांत दवड आणि संजय महाकाळकर यांच्या भागात आम्ही 4 ट्रक पकडून दिले होते, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई नाही झाली. आता हे लोक इतके निर्ढावलेले कंपन्या आहे की हे लोकांचा कचरा 4-4 दिवस उचलत नाही. जर एखाद्या फ्लॅटमध्ये 50 फ्लॅट असेल तर सर्वांकडनं 500-500 रुपये जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत त्या कचऱ्याला हात लावत नाही. म्हणजे जनतेकडनंही पैसे घ्यायचे, महानगरपालिकेकडनंही कचरा उचलायचे पैसे घ्यायचे. जनता कचऱ्याचा मल कर देतेच, घर टॅक्स देतेच. तशी शहरातल्या लोकांची लुबाडणूक चालू आहे. आणि या संदर्भात महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये जवळपास 6 महिन्याआधी राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे केंद्रीय मंत्री, सर्व आमदार होते आणि तेव्हा निर्णय झाला होता की या कंपन्या बंद करून प्रत्येक झोनमध्ये आपण कचऱ्याचं संकलन करण्याची व्यवस्था करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. परंतु या प्रशासकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. याचाच अर्थ की या कंपन्यांशी काही त्याचं घेणं देणं असेल प्रशासकाचं आणि म्हणूनच तो कोणाचेच निर्णय मानत नाही. आणि आश्चर्य हे यावर सत्ताधारी सुद्धा कोणी बोलत नाही. तर मला वाटतं की सामान्य जनतेची लूट आहे. आज दिवाळीच्या दिवसांमध्ये कचऱ्याचे ढिग घरासमोर पडलेले आहे. जर 4 दिवस घरी कचरा उचलायला कोणी येणार नाही तर तो घरातला कचरा कुठे ना कुठे एका वस्तीच्या कोणत्यात जमा होणार आहे आणि दुर्गंधी सुटणार आहे आणि त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होणार आहे. या गोष्टीत जबाबदार हा प्रशासक आहे. आम्ही चेतावणी दिली होती की दिवाळीच्या दिवशी आम्ही कचरा आणून टाकू घरी, परंतु त्या दिवशी आम्ही आंदोलन केलं असतं तुमचंही लक्ष्मीपूजन खराब झालं असतं, पोलीस खात्यातल्या लोकांनाही लक्ष्मीपूजनाला जाता आलं नसतं. तर आम्ही सर्व बाबींचा विचार करून दिवाळीचा दिवस सोडला, परंतु यामध्ये कुठली सुधारणा झालेली नाही. आज सुद्धा माझ्याजवळ लोकेशन आहे की शहरातल्या कोणकोणत्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहे, गटर लाईन्स तुंबलेले आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर फोन उचलत नाही. 8-8 दिवस लोकांच्या घरच्या गटर लाईन्स तुंबलेल्या राहतात. तर या परिस्थितीला जबाबदार प्रशासक आहे ना. या शहरातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे. त्यासाठी ही महानगरपालिका असते आणि जर ही महानगरपालिका चालवणारा प्रशासक हा नाकामी असेल, त्याच्या या कृत्यामुळे शहरातल्या जनतेला त्रास सहन करावा लागत असेल तर शहरातल्या जनतेने याची काय तिथे ऑफिसमध्ये जाऊन पूजा करावी हा प्रश्न आहे. याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. शेवटी टॅक्सच्या रूपानं आम्ही शहरातल्या जनतेकडून पैसा घेतो, GSTच्या रूपानं सगळे पैसे आम्ही वसूल करतो. या सामान्य जनतेच्या सर्व अडचणी आहेत. आज सरकारी जागांवर बिना मॅप सँक्शनचे, बिना फाळ्याच्या NOCचे मोठमोठे हॉटेल्स उघडलेले आहे. तिकडे एकंदरीत दुर्लक्ष आहे. महानगरपालिकेच्या 10,000 स्क्वेअर फीट जागा माझ्या मतदारसंघातल्या 15 वर्षापासून लोकांनी कब्जा करून ठेवला आहे.
तिथल्या वार्ड अधिकाऱ्याला त्याचा 1,00,000 रुपये महिना किराया मिळते, कोर्टात जाऊन आदेश आणायला सांगतात आणि वर्षानुवर्ष फुकट त्या जागेवर कोणाला व्यवसाय करू देतात. तर ही प्रशासकाची जबाबदारी नाही आहे. तर अशा रीतीनं हा प्रशासक सर्वच बाबतीमध्ये फेल झालेला आहे आणि त्याचा त्रास नागपूरच्या जनतेला होत आहे. आपण नागपूर शहरात अमृत योजनेअंतर्गत काम सुरू केलं. ही अमृत योजना म्हणजे काय? नवीन पाईपलाईन टाकायच्या, जुन्या काढून नवीन टाकायच्या. केंद्राकडून यासाठी चांगला निधी आला आहे. परंतु अमृत योजनेमध्ये काम करणारे कंत्राटदार हे कशा पद्धतीनं काम करत आहे याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आहे. ज्या ठिकाणी चांगले सिमेंटचे डांबरचे रस्ते झालेले होते ते खोदून तिथे लाईन टाकायची, पुन्हा त्या मातीचा ढिगारा ठेवून समोर जायचं, कारण की लाईन टाकली आतमध्ये की बिल उचलून घ्यायचं. त्या इंजिनियरला पैसे दिले की त्याचं ते बिल अप्रूव्ह करतो. त्या लाईन किती आतमध्ये टाकायच्या होत्या, त्या तुम्ही किती फुटावर टाकल्या. तर या अमृत योजनेमध्ये संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे. जे जे कॉन्ट्रॅक्टर या अमृत योजनेमध्ये ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि हे काम ज्यांच्या अखत्यारीत झालं, मग ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्टी असेल किंवा जेई असेल, ज्याला बिल साईन करून द्यावं लागतं, त्यांनी तपासणी न करता हे बिल साईन केले. कारण की त्याची त्या कॉन्ट्रॅक्टरची वाटाघाटी असते ना, त्याला 5-10% दिले की तो बिल साईन करून देतो आणि त्याचा भुर्दंड लोकांना. राजनगर भागामध्ये अशाच एका प्रकरणामुळे पूर्ण जनता त्रस्त आहे. मधातनं पाईपलाईन नेली, आज धूळच धूळ त्या लोकांच्या घरात दिवाळीच्या दिवसात आहे. वारंवार 6 महिन्यापासून तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकातल्या त्या जलप्रदाय विभाग काही कारवाई करत नाही आहे. याचाच अर्थ सगळे अधिकारी कंत्राटदारांशी या ज्या प्रायव्हेट कंपन्या इथे काम करणाऱ्या यांच्या पेरोलवर आहे. म्हणजे महानगरपालिका तर पगार देतेच, परंतु यांच्या पेरोलवर असून ह्याचा त्रास शहरातल्या जनतेला आणि याच्याकडे सपशेल दुर्लक्ष मनपाचे आयुक्त देत आहे. जर त्यांच्या नियंत्रण असतं, जर त्यांचं लक्ष असतं तर या समस्या नागपूर शहरामध्ये भेडसावल्या नसत्या. कारकून जरी लाच घेत असेल तर त्या आयुक्ताचं नियंत्रण नाही आहे तेव्हाच तो घेतो. आयुक्ताचा दरारा असला तर कोणी चवन्नी सुद्धा या शहरातल्या जनतेची लुटू शकत नाही. ही महानगरपालिका, मी 15 वर्ष महानगरपालिकेत होतो, मला माहिती आहे. महापौर होतो, विरोधी पक्षनेताही होतो. आणि 2002 मध्ये महापौर असताना टॅक्सचा घोटाळा करून एका रात्रीत 12 लोक सस्पेंड करवले होते जे लोकांची लूट करत होते. तर जर प्रशासनाचा धाक असेल, आज ठेलेवाल्यांचे सामान उचलून ते सामान सोडायचे 2-3 हजार रुपये तो हरीश राऊत नावाचा वार्ड अधिकारी घेतो आणि त्या ठेलेवाल्यांवर 353 दाखल करतो पोलिसांचा धाक दाखवून. तर या शहरात अराजकता माजलेली नाही का? जर लोक रस्त्यावर उचलले यांच्या विरोधात आणि शहरातली शांतता भंग झाली, याच्यासाठी जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? म्हणून आमचा हा उठाठोपा. आता ते आंदोलन चालू होतं, शांततेनं चालू होतं, तुम्ही तिथे बुलडोजर घेऊन गेले का? अशी कोणती इमर्जन्सी होती की सकाळी 6 वाजता बुलडोजरच्या सहाय्याने त्यांना तिथे हटवायचं? आणि जर सगळी जनता जर उठली असती आंबेडकरी आणि जर तुम्ही या पद्धतीनं लोकांचं आंदोलन, तुम्हाला द्यायचं आहे नाही द्या, परंतु लोकांची मागणी आहे. आणि अशाच एका प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून अंबाझरीचं बाबासाहेब आंबेडकर उद्यान बनवून हॉलचा वर्क ऑर्डर काढून दिला. त्या गरुडा कंपनीचं टेंडर केलं. पण या आंबेडकर नॅशनल पार्कचं जे आंदोलन आहे ते उद्ध्वस्त करायसाठी कोणाचा प्लॅनिंग होता? याचा सूत्रधार कोण आहे?
कोणाच्या मर्जीने तिथे सकाळी 6 वाजता बुलडोजर जातो, इतकी पोलीस जाते, कोण कोण याच्यात होतं? मला वाटते ते कोणी राज्यकर्त्यांनी तर सांगितलेलं हे काम नाहीये. एखादा कोणी बिल्डर असावा, त्यांनी या हरीश राऊत सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला अतिक्रमणाच्या हाताशी पाठवून सकाळी हे केलेलं कृत्य आहे आणि त्याच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत. नाही केली तर या शहरभर आंदोलन पेटवू आम्ही. आयुक्त भ्रष्टाचारी आहे असं तुमचं मत? सांगा, मी जर एखाद्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेच्या खालच्या लोकांवर माझं नियंत्रण नाही आणि ते भ्रष्टाचार करून झाले, तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार कोण आहे? जर माझं नियंत्रण आहे, माझ्या खालचे वार्ड अधिकारी, इंजिनियर, अरे नहीं रे भैया, अपन ने साले चवन्नी लिए तो अपने घर में बिठाएंगे असं माहित आहे, तर त्यांची हिंमत होणार आहे का? मग ते का बरं दुर्लक्ष करत आहे? असे अनेक प्रकरण आहे ना माझ्याजवळ, मी देणार आहे ना, की नियम बाह्य पद्धतीने TDR कसे दिले तुम्ही, हे सगळे आहे माझ्याजवळ आणि सगळे एक एक करून काढणार आहे. म्हणून आता तुम्ही आज एवढ्यावर थांबवतो, तुम्ही सांगतो ना मी पुढच्या सिरियल मध्ये कोण आहे. तर माझी विनंती आहे की जी घटना घडली 6 वाजता आणि त्या ठिकाणी चंदू भाऊ आणि त्या आमच्या महिला होत्या सगळ्या,